प्रेक्षकांनो, असं थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. आज खूप भारी दाखवलंय. आता कल्पनाताई या विमलला सांगतात की विमल साखर ठेव देवापुढे आधी. सायली विसर्जनासाठी बाहेर पडलीस ते आज घरी येतेस. चैतन्य काळजी करू नकोस बरं, आपल्याकडे गोडाधोडाचं खूप काही होणार आहे आज. चैतन्य हॅपी. आणि अर्जुन म्हणतोय मम्मा आपण सगळं घरात जाऊन बोलूया का, सायलीला ना आराम हवाय. काय आहे ना तिच्यात ताकद नाहीये ग उभं राहायची. मग विमल साखर देते सायलीला आणि मग हा अर्जुन सावकाश सावकाश आरामात असं करत तिला घरात आणतोय. आता ही कुसुम त्याला फार त्रास देते. प्रेक्षकांनो, आज मस्त वाटलंय बघायला. अर्जुन तिला म्हणत असतो ठीक आहेस ना, तेव्हा कुसुमही म्हणत असते सायली ठीक आहेस ना तू. सायलीसाठी विमल पाणी आणते तेव्हा कुसुम लगेच अर्जुनच्या हातातनं तिच्या हातात घेते सायलीला द्यायला आणि अर्जुनचा चेहरा पडतो. पण अर्जुन काय करतो मग, तो म्हणतो बायको चल आपल्या रूममध्ये आपण जाऊयात. नाही म्हणजे तू इथे गप्पा मारत बसलीस सगळ्यांशी इथं दमशील ग, आपण आपल्या रूममध्ये जाऊयात ना. आता कुसुम म्हणते नाही आम्ही कोणीच तिच्याशी नाही गप्पा मारणार, ती थकेल हे कळतंय आम्हाला. कल्पनाताई म्हणतात अगं हो सायली, तू ना तुझ्या खोलीत जाऊन आराम कर बाळा. कुसुम म्हणते नाही सायली एवढ्या पायऱ्या चढून कशी काय वर जाईल, नाही म्हणजे तिला आपण इथेच कुठेतरी खाली शिफ्ट नाही करू शकत का. अस्मिता लगेच म्हणते ते आम्ही आमचं ठरवू, आमच्या घरात कोणी कुठे राहायचं हे तुम्ही नका ठरवू. कल्पनाताई म्हणतात अस्मिता जरा थांबशील का. अहो कुसुमताई माझ्याही मनात तेच आलं होतं. अगं विमल आपली गेस्ट रूम आहे ना ती जरा स्वच्छ कर बरं, आपण सायलीला तिथेच झोपूयात. पण आता अर्जुनची तगमग बघा प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो अगं नाही ग मम्मा, अगं सायलीचा औषधांचा शेड्यूल दिलाय ना तो आपल्याला फॉलो करावं लागेल, मग बेटर असेल ना ती आमच्याच खोलीत राहील ना. कल्पनाताई म्हणतात अरे तेच तर मी म्हणते ना बाबा, पण तुला काय वाटलं मला लिहिता वाचता येत नाही का. अर्जुन म्हणतो नाही मम्मा म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. आता प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन ती वर गेली तर थकेल ना, अरे तिला कसं वर खाली करता येईल. आता अर्जुन म्हणतो नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, तिला खाली यायचं कामच नाही ना, ती बेडरूममध्ये गेली की तिथेच थांबेल ती. आणि डोंट वरी मी तिला सगळं व्यवस्थित आणून देईल, जे काय हवं नको ती सगळी काळजी घेईल मी तिची, आणि मी तिला 1 मिनिट सुद्धा एकटं सोडणार नाही. चैतन्य चिडवायला लागतो अर्जुनला. ओ मावशी बघितलंस ना, तुझ्या मुलाचा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये बघ, त्याला ना त्याच्या बायकोची स्वतःच काळजी घ्यायची आहे बघ. पण आता कुसुमच्या मनात आहे की अर्जुनने सायलीच्या खोलीत राहायला नकोय, पण बोलू कसं. आता लगेच अर्जुन म्हणतो अरे नाही रे बाबा थांबा जरा, म्हणजे मला असं म्हणायचं की गेस्ट रूम ना अशी कम्फर्टेबल नाहीये ना तिच्यासाठी. नाही म्हणजे मला असं म्हणायचं की बाहेरचे आवाज येतील ना तिला, बाहेरचे डिस्टर्ब होईल सायलीला. पूर्णाजी म्हणतात अस्मिताच्या खोलीत काही बाहेरचे आवाज येत नाहीत. अस्मिता म्हणते पूर्णाजी म्हणतात अगं हो तू माझ्या खोलीत शिफ्ट हो ना अस्मिता, सायली राहील तुझ्या खोलीमध्ये. अस्मिता म्हणते नाही ग पूर्णाजी मला सेपरेट रूम लागते ना ग. ते या कल्पनाताई तिचा पोपट करतात. त्या म्हणतात तसं असेल ना अस्मिता तर तुझ्या सासरी जाऊन राहा ना. चैतन्य हसायला लागतो. कल्पनाताई म्हणतात तिथे असेल की तुझ्यासाठी सेपरेट रूम. आता ही अस्मिता म्हणते तू मला घराच्या बाहेर काढायची वाटच बघत असते ना मम्मा. शेवटी सायली म्हणते नको आई मी जाईल वरती, मला नाही त्रास होणार. लगेच अस्मिता म्हणते तसंही तुला काही माउंट एव्हरेस्ट चढायचा नाहीये. पूर्णाजी म्हणतात कल्पना म्हणते ना गेस्ट रूम मध्ये राहू दे सायलीला, मग राहू द्या ना, आपण करू सोय, बाहेरचा आवाज येणार नाही याची. प्रतापराव म्हणतात मस्त आयडिया आहे, पण अर्जुनचा जीव थोडा होतोय. तो म्हणतो नको नको हे नाही म्हणजे आयडिया चांगली नाहीये, म्हणजे नुसता आवाजाचाच प्रश्न नाहीये. नाही काय आहे ना गेस्ट रूम आपली बंद असते ना, सो आतमध्ये कुब्बट वास येतो ना, त्यासाठी पुन्हा रूम फ्रेशनर मारावं लागेल, आणि त्या रूम फ्रेशनरचा सायलीला किती त्रास होईल ना. निमित्त बघा काय काय लावतोय हा. नको नको ते सायलीसाठी कन्व्हिनियंट नाहीये ना मम्मा. तर कुझुम मध्ये बोलते आणि म्हणते म्हणजे तुम्ही सायलीला पायऱ्या चढायलाच लावणार नाही का. अर्जुन म्हणतो नाही हो कुसुमताई मी माझ्या बायकोला अलगद उचलून घेऊन जाईल. शेवटी सायली म्हणते नको नको मी जाते माझी मी चढत, मला बरं वाटतंय आता. नाही चढेल मी हळूहळू पायऱ्या, मला एवढा काही त्रास होत नाहीये. अर्जुन म्हणतो नक्की ना. आता ओके चला चला. मग लगेच तिला असा अलगद तिचा हात धरून सावकाश सावकाश चला चला आरामात आरामात. आता कुसुम मध्ये मध्ये हात दावत असते सायलीला, तेव्हा अर्जुन म्हणतो मी आहे मी घेतो काळजी तिची. छान दाखवलंय प्रेक्षकांना त्यांनी. आता हा अर्जुन तिला हळूहळू वर नेत असतो, तिला चढायला त्रास होत असतो तेव्हा अलगद तिला हात लावत नेतोय. कुसुमचा डोळा अर्जुनवरच आहे आज. पण कल्पनाताईंना फार कौतुक वाटतंय. त्या पूर्णाजीला म्हणतात पूर्णाजी काय सांगू तुम्हाला, मला अर्जुनचा खूप अभिमान वाटतोय आज.
त्याने एवढी सेवा केली माहिती आहे हॉस्पिटलमध्ये सायलीची. प्रतापराव म्हणतात हो ना, तिथं हॉस्पिटलमध्ये नर्सेस पण बोलत होत्या की कुठल्याच पेशंटचा नवरा त्याच्या बायकोसाठी अस्वस्थ नसतात जेवढा हा अर्जुन आपला अस्वस्थ होता. तर आता कल्पनाताई कुसुमला म्हणते खरंच हो कुसुमताई, आपल्या अर्जुन आणि सायलीची अगदी योग्य जोडी बनवली आहे देवाने. कुसुम म्हणते बरोबर बोलताय तुम्ही, अगदी योग्य जोडी आहे. आणि चैतन्य पण म्हणतो हो अगदी योग्य जोडी आहे. आणि हे वाक्य कुसुमला खटकलंय. पण आता इकडे शत्रूचे धाबे दणाणलेत. हा महिपत म्हणत असतो तो फोन का उचलत नाहीये. आता साक्षी म्हणते तो गुंड लपून बसला असेल, तुमचे हात शिवशिवत असताना नेहमी कोणाचा तरी जीव घ्यायला, मग तुमच्या त्या पाळलेल्या गुंडाला वाटलं असेल की तुम्ही त्याचा जीव घ्याल. पण तेवढ्यात तिथे नागराज मोठ्या मोठ्याने ओरडत येतो मैपत काहीतरी बोलणार, तेवढ्यात नागराज त्याला म्हणतो गप गप बसायचं, एकदम चुपचाप बसायचं. तू मोठ्या मोठ्या बाता म्हणतो ना तू, 113% हे करीन, 114% याला खपवीन, त्याला करीन, हे करीन. काय झालं ते बघतोय ना आता. ये तुला ना सापळा लावून उंदीर पकडायची मारायची लायकी नाहीये तुझी. आता राकेश उगाच मध्ये तोंड मारतो आणि म्हणतो तो उंदीर पण चीज घेऊन जाईल तुमच्या नाकाच्या खालून. लगेच तो महिपत ओरडतो आणि म्हणतो ए चोच गप्पा बस ना, तुझ्या बापाचं ऐकून घेतोय ना मी, शांत बसायचं. पण नागराज पुन्हा त्याच्यावर ओरडतो महिपतवर आणि म्हणतो ए गप्पा बस, माझ्या पोरावर डाफरायला दादागिरी करायला बरी हिंमत येते रे तुझी. नाही तुझ्या माणसांचं काय रे, तुझं ऐकतात का ते? तुझ्या जीवावर आयश करताना ते ऐन कामाच्या वेळेवर पळून जातात, त्याचं काय? बंद कर ना तुझी गुंडगिरी. नाही तुझं गुंडगिरीचं दुकान नाही, गुंडगिरीचं दुकान नाही आहे ते, टपरी आहे तुझी, टपरी, चिरकुट टपरी. त्या टपरीला कुलूप लाव आणि तीर्थयात्रेला निघून जा. निदान तुझी जुनी पापं तरी धुवून निघतील रे. अरे 20 वर्षापूर्वी तू अर्धवट काम केलं ना, त्याचे परिणाम भोगतोय आज. दादा जिवंत राहिली, ती पोरगी जिवंत राहिली आणि आता ती वहिनी पण जिवंत असल्याचं कळतंय. एक एक जण आपल्या मानगुटीवर बसणारे महिपत. आता महिपत पण जोरात ओरडतो तेव्हा हा नागराज त्याची कॉलर पकडतो आणि त्याला धमकवतो. म्हणतो ठुकरट गुंड होतास तू, किती मोठा केला होता तुला विसरला का? म्हणूनच तू आज एवढा माज करतोयस. तुला धुळीला मिळवायला मला वेळ लागणार नाहीये महिपत, लक्षात ठेवायचं. प्रिया म्हणत असते हे बघा तुम्ही जरा शांत व्हाल का? ए प्रिया बोल ना काहीतरी. आता प्रिया पण यांच्यावरच उलटली आहे. ती म्हणते मी का बोलू मध्ये? नाही एक तर मी तुम्हाला सायलीवर असा फालतू हल्ला करायला सांगितला नव्हता. मी तुम्हाला एवढंच सांगितलं होतं की सायली डोईजड व्हायच्या आधी तिचं काहीतरी करा. तुम्ही सगळं आता हाताबाहेर करून टाकलंय. नागराज म्हणतो आता तो अर्जुन तोफा टाकल ना तेव्हा मी समोर येणार नाहीये, तुला समोर करणार आहे. आता तुझा माझा संबंध संपलाय महिपत, लक्षात ठेव. यापुढे तुला एक पैसा पण मिळणार नाहीये. आणि आता हा धमकवून निघून गेलाय. पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो एवढ्या लवकर हे यांची युती तोडतील. पण अण्णाने मात्र ती कॉलर लक्षात ठेवली आहे धरलेली. असो पण आता इथून पुढे फार मजा आली आहे. सायलीला तो छान बसवतोय अर्जुन तिथे खाली बेडरूम मध्ये. हे बघा तुम्ही बसा इथे आणि गोळ्या घेऊन टाका बरं सायली. सायली म्हणत असते सर ह्या गोळ्या घेऊन ना माझं तोंड कडू झालंय हो, मला नकोय. आता अर्जुन म्हणतो आपण काय करूया, तुमच्यासाठी ना गोड औषध मॅन्युफॅक्चर करायला सांगूयात. तोपर्यंत तुम्हाला हेच औषध घ्यावं लागणार आहे. कमॉन पटकन घ्या, हरी अप. मग सायली त्या गोळ्या घेते. अर्जुन तिला म्हणत असतो हे बघा तुमची औषधं, डाएट, रेस्ट सगळं ना तुम्ही यासाठी माझं म्हणजे काही अर्ग्यू करूच नका यासाठी, मी तुमचं काहीच ऐकणार नाहीये. सायली म्हणते किती हट्टी आहात सर. अर्जुन म्हणतो हे तुम्ही मला सांगताय म्हणजे गोगल गाय कासवाला सांगतेय तू किती स्लो आहेस ना, असं झालंय ते. तुम्ही आता शांत पडून राहा, तुम्हाला काही लागलं ना तर मी इथेच आहे. अर्जुन आता त्याच्या म्हणजे ऑफिसचं काही काम करायला घेतोय. इकडे कल्पनाताई प्रतापरावांचे आभार मानतात की खरंच तुम्ही पूर्ण वेळ हॉस्पिटलमध्ये होतात, मला खूप बरं वाटलं तुम्ही तिथे होतात म्हणून. प्रतापराव म्हणतात कल्पना अगं माझं तुझ्यासोबत असणं तिथे किती गरजेचं होतं हे मला कळत होतं ग. कुसुम म्हणते तुम्हा सगळ्यांमध्ये खूप माणुसकी आहे म्हणूनच तर माझी सायली वाचली आहे. तुम्हा सगळ्यांचे आभार कसे मानू ना मला खरंच कळत नाहीये. कल्पनाताई म्हणतात कुसुमताई अहो तुम्ही असे आभार वगैरे मानून का पर्क करताय आम्हाला, सायली आमचीच आहे ना, म्हणजे जशी ती तुमची आहे तशी आमची पण आहे. कुसुम म्हणते मी आता निघते मी सायलीचा निरोप घेते, मी जरा वर जाऊन बोलून येते तिच्याशी. आता कुसुम वर यायला निघते बेडरूम मध्ये आणि नेमकी ही सायली काहीतरी घ्यायसाठी म्हणजे वॉशरूमला जायचं असतं तिला म्हणून उठली आहे आणि अर्जुन तिला नेमका आधार देतो. आणि कुसुम बघते अर्जुनला अशा अवस्थेत आणि तिचा गैरसमज होतो आणि ती ओरडते अर्जुनला हे सायली हे काय चाललंय तुमचं. सायली म्हणते अगं कुसुमताई काही नाही ग, अगं मला वॉशरूमला जायचंय म्हणून यांनी आधार दिलाय मला, दुसरं काही नाही. पण आता कुसुम चिडते आणि म्हणते बाजूला वा बाजूला, मी आधार देते तिला.
बाजूला होता की नाही? आता या कुसुमने सायलीला स्वतः धरलंय आणि वॉशरूमला घेऊन गेली आहे. असं कोणाचा तरी धाक हवा प्रेक्षकांनो, पण छान दाखवलंय त्यांनी. पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वगैरे असं काही नसतं बरं का, हे सगळं फेक असतं, हेही मी सांगू इच्छिते. आता सायली वॉशरूमला गेल्यावर कुसुम दरवाजा लावते आणि अर्जुनला चांगली झापायला लागते. काय काय चाललंय काय हो तुमचं? मगासपासून बघतीये मी, खालून वर आणताना पण ते तिला असं असं अर्जुन म्हणतो तिला काय असं, तेव्हा कुसुम म्हणते ते पायऱ्यावर पण ते असं ते आता काय काय चाललं काय तुमचं? अर्जुन म्हणतो काय म्हणायचंय काय तुम्हाला? कुसुम म्हणते मला एवढंच सांगायचंय की सायलीपासून लांब राहायचं आणि मग तिची काळजी घ्यायची. आता अर्जुन म्हणतो काय सायलीची काळजी पण घ्यायची आणि लांबही राहायचं, हे कसं काय पॉसिबल आहे हो? आहे का कुठली जादू तुमच्याकडे? मी करतो तसं. नाही, एक काम करतो ना मी असे 7-7 फुटाचे हात लावतो आणि मग त्यानंतर तुमच्या सायलीला असा आधार देतो, असा धरतो. चालेल का तुम्हाला? नाही नाही, मी एक काम करतो, मी ट्रॅफिक पोलीस सारखा वागतो ना त्यांच्याशी. सायली पुढे या, पुढे पुढे या, राईट राईट, लेफ्ट लेफ्ट, बाजूला वा, रिवर्स रिवर्स करा, रिवर्स. स्टॉप व्हा सायली, स्टॉप स्टॉप. काय हे? कुसुम म्हणते तुम्हाला विनोद सुचताय ना? आता अर्जुन जरा सायलेंट होतो आणि म्हणतो तुम्हाला माहिती आहे ना कुसुमताई, त्या किती हट्टी आहेत. आत्तासुद्धा त्या वॉशरूमला एकट्या निघाल्या होत्या, मला सांगितलं सुद्धा नाही त्यांनी. आता लगेच कुसुम म्हणते तुला कशाला सांगायला हवंय रे, तू काय नवरा आहेस तिचा? अर्जुन म्हणतो अहो तसं नाही. सायली येते वॉशरूममधून आणि म्हणते काय चाललंय तुमचं? अगं कुसुमताई तुझा आवाज खाली जाईल ग. आता अर्जुन पुन्हा सायलीला धरायला लागतो, तेव्हा कुसुम म्हणते थांब जरा, अरे माझा आवाज आहेच मोठा, खाली गेला तर मी काय करू? सायली म्हणते तुझं ना तुमच्या दोघांचं खूप टेन्शन येतं मला समोरासमोर आले तुम्ही की. अर्जुन म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ, ते आमचा मॅटर आम्ही सॉल्व्ह करून घेऊ, तुम्ही चला बरं आराम करा. तो तिच्या खांद्यावर हात ठेवायला लागतो, तेव्हा कुसुम जोरात चापट मारते त्याच्या हातावर आणि म्हणते तू कशाला धरतोय, मी धरेन ना. अर्जुन म्हणतो त्यांना बेडवर बसायचे, त्यांना 4 स्टेप चालाव्या लागतील. आता लगेच कुसुम म्हणते खांद्यावर कशाला हात ठेवतोय, मग असं बाजूला पकड ना तिला. अर्जुन म्हणतो तुम्ही सरका जरा बाजूला, मी धरतोय ना. आता कुसुम म्हणते ए हात नको धरू तिचा, हात बाजूला हात धर, खांद्यावर नको हात टाकू. अर्जुन पुन्हा खांद्यावर हात ठेवतो. कुसुम म्हणते अरे खांद्यावर का हात ठेवताय तुम्ही तिच्या, तुम्हाला काही कळतं का? कशाला हात ठेवताय तुम्ही खांद्यावर? नाही कशाला ठेवताय कशाला हात? अरे गुडघ्याला पण हात लावला, पांघरून का टाकताय, मी आहे ना इथे तिच्यासाठी. आता अर्जुन खूप चिडतो तिच्यावर आणि म्हणतो काय वाटतं कुसुमताई तुम्हाला, मी इनडिसेंट माणूस नाही आहे तुम्हाला वाटतो तसा. मिसेस सायलीबद्दल माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे आणि त्या मला खूप चांगलं ओळखतात, त्यामुळे मी त्यांच्याशी कधीच वाईट वागणार नाही या गोष्टीची त्यांना खात्री आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कधीच वाईट विचार येणार नाहीत. तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर तुमच्या बहिणीला विचारा. कुसुम आता सायलीकडे बघते आणि सायली डोळ्याने होकार देते. खूप भारी दाखवलंय प्रेक्षकांनो आज, मला तर फार आवडलंय. पण तुम्हाला आवडतंय ना, मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करा की, म्हणजे तुमच्यापर्यंत मी रोज पोहोचेल असेच छान छान रिव्ह्यूज घेऊन. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू आज पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय अर्जुन सायलीची अशीच अथक काळजी घेतोय, पण आता चैतन्याने त्याला रिअलाइज करून दिलंय तुझं प्रेम आहे सायलीवर, कळतंय का तुला? अर्जुन म्हणतो असं ए नाही रे चैतन्य, काही काय बोलतोयस? चैतन्य म्हणतो अरे अर्जुन, कधी देवासमोर हात न जोडणारा माणूस तू देवासमोर भीक मागत होता सायलीसाठी. नाही 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 नाही, तू आता बोलूच नकोस, मला कुठलंच एक्सप्लेनेशन देऊ नकोस, तू स्वतःच्या मनाला विचार. हॉस्पिटलमध्ये तुझ्या वागण्यात बोलण्यात डोळ्यात जे दिसत होतं ना ते प्रेम नव्हतं तर काय होतं रे अर्जुन? अर्जुन आता गेलाय भांबावून प्रेक्षकांनो. काय वाटतं तुम्हाला? पण मजा येणार आहे. आता तो तिला प्रपोज वगैरे करेल, मग ती थोडीशी नखरे करेल, म्हणजे छानच दाखवणार आहेत हे पुढे. किंवा सायलीला तो आधीच आवडतो असं वाटतं मला. कशी असेल दोघांची लव्ह स्टोरी? छानच ना? मग वाट कसली बघताय? चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. ठरले तर मग या मालिकेचे. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.